ते पहिला चेंडू पडण्याआधी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं अनिवार्य असेल. तर उद्याच्या दिवसामध्ये आपण शहापूर विभाग पाहणार आहोत. पहिली मॅच भातसई विपक्ष SPN वाशिंद अशी आपल्याला पाहायला मिळेल. दोन दिग्गज संघ इन ॲक्शनमध्ये असतील. अर्थातच दिनेश आपल्याला ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल, त्यासोबत कल्पेश जाधव देखील इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. दुसऱ्या मॅचमध्ये बेता स्वामी विपक्ष आई गावदेवी गोटेगर्भ अर्थातच कॅप्टन कूल रोहन शेळके देखील इन ॲक्शनमध्ये असेल. तिसऱ्या मॅचमध्ये सापगाव विपक्ष शिवम स्पोर्ट्स गिरसे असे दोन दिग्गज संघ इन ॲक्शनमध्ये असतील. शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाचा विचार केला तर ऋतिक दिवाने त्यासोबत संदीप सर देखील इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. अजय देखील इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चौथ्या मॅचमध्ये ओमकार टारमाईची टीम शेरे विपक्ष माही 24 वाशिंद असे दोन दिग्गज संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. आणि पाचव्या मॅचमध्ये आटगाव विपक्ष बोरशेती असे दोन दिग्गज संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. अर्थातच हेमंत सुकांडे सर असतील, त्यांच्यासोबत संदीप सर आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. आणि त्यांचे विपक्ष अर्जुन बांगर असेल, बाली देखील असतील, त्यानंतर रोशन वेखंडे इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर हा होता उद्याचा लॉर्ड्स. दिग्गज संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस फटका फसला होता, फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हर पॉईंट रिझन मध्ये झेलची शक्यता होती, ते झेल कंप्लीट होत नाहीये. चेंडू धरतीला दान केलं जातोय. डॉट बॉलची समाप्ती होईल. निलेश यांचा विचार केला तर पहिले दोन चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतात. अप्रतिम असे गोलंदाज आपण पाहतो. निलेश पूर्ण प्रकारे वर्चस्व गाजवत आहेत, परंतु इथे कॅचची संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये. जणू काही हाताला इथे तेल लावून आलेत की काय. यावेळेस फुल टॉस चेंडू, चांगला फटका पाहायला मिळतोय. वेट वॉच अँड दॅन डिलिव्हर. बॉल निघून चालला मिड विकेट सीमारेषा पलीकडे. फलंदाज सचिनच्या बॅटमधून येतोय हा खणखणीत चौकार. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. तर मॅच आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतो. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चालाय कव्हर पॉईंट रिझन मध्ये, फिल्डिंग चांगली झाली आहे. दरम्यान झाल्यात कंप्लीट धावा 2. फेकी ॲक्युरेट होती, परंतु कलेक्शन मध्ये थोडीशी गडबड पाहायला मिळते. चेंडू चालला होता डीप मध्ये, तोपर्यंत आलेत बॅकिंगला. बॅकिंग झाली आहे चांगली आणि इथे कंप्लीट होत आहेत 2 धावा. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर डॉट बॉल आला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती कॅचची संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये. तिथे मात्र चौकार पाहायला मिळाला. त्याला अनुषंगून चौथ्या चेंडूवरती आपण पाहतो 1 धावा आली आणि 5व्या चेंडूवरती 2 धावा. एकंदरीत 7 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हर पॉईंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. पंचांकडे अपील केली जाते. तिसऱ्या पंचांची मागणी पंचांच्या माध्यमातून होतीये. तिसरे पंच जे मात्र इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील, त्यासोबत आमचे शैलेश जाधव देखील इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. नॉट आउट असं कॉल जो मात्र केला जातोय. दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याला अनुषंगून आपण पाहू शकतो अशा रीतीने षटक क्रमांक पहिले समाप्त टीमची टोटल बिनबाद 7 पाहायला मिळते. शांत आणि सावध अशी सुरुवात सध्याच्या स्थितीला झाली आणि त्याला अनुषंगून आपण पाहू शकतो पूर्ण प्रकारे सध्याच्या स्थितीला बॉलिंग करणारा संघ अर्थातच दामणी संघाच्या माध्यमातून पहिले षटक चांगलं पाहायला मिळतं.
पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 7 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, टिचून मारा असं मात्र करण्यात आलेला आहे आणि त्याला अनुषंगून पहिल्या षटकाची समाप्ती 7 धावा धावफलकावरती, बॉलिंग मार्कवरती गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतात. विकास येतात, विलास आपल्याला पाहायला मिळतील. विलास याच्या माध्यमातून कशी कामगिरी होतीये हे देखील पाहणं मोठं महत्त्वाचं असेल. डीपमध्ये पेट्रोलिंग करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळतोय, मिड विकेट पाहायला मिळतोय, वायडिश लॉंग ऑन असेल, लॉंग ऑफ असेल आणि त्यासोबत डीप कव्हर पॉईंट देखील पाहायला मिळेल. इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशनमध्ये थर्ड मॅन फाईन लेग पाहायला मिळतोय, शॉर्ट कव्हर देखील असेल. त्यानंतर वायडिश मिड ऑन आपल्याला पाहायला मिळतोय. इनसाइड दी सर्कल आणि आउटसाइड दी सर्कल 5 प्लेयर डीपमध्ये पेट्रोलिंग करतात. चला विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं आहे. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ होतं त्यावेळेस 7 धावा पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर कुठेतरी कमबॅकची गरज आहे सध्याच्या स्थितीला. बॅटिंग करणाऱ्या बेलवड या संघाला टॉस जिंकला आणि त्यानंतर बॅटिंग चूज केली. ऑस्ट्रेलियन शैलीमध्ये आपण पाहू शकतो बेधडकपणे बॅटिंग चूज करण्यात आली आहे. यावेळेस बॅटची कडा लागतीये. फलंदाज आपण पाहतोय फक्त आणि फक्त दिशा दाखवण्यात आली होती. बॉल चाललाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, चेस मोठी होती, चेस जिंकली चेंडूने. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. लक फॅक्टर ऑन करणारा हा नशिबाचा चौकार येतोय फलंदाजच्या बॅटमधून. थँक्यू सो मच डीजे मास्टर. चौकार पाहायला मिळतोय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती डबल डिजिटमध्ये 11 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅटची कडा लागली, चेंडू एसटी रक्षकाच्या डोक्यावरून गेला. थर्डमॅन आणि फाईन लेग शॉटमध्ये होते, डीपमध्ये जातील तोपर्यंत चेंडू सीमारेषा पलीकडे गेला आणि 4 धावांची मोहर त्या मात्र चेंडूवरती होती. एकंदरीत 4 धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड होतील आणि स्कोर कार्ड जो मात्र 11 वरती. त्यावेळी सप्टी बार पाहायला मिळतोय. गुडलेंथवरती चेंडू हिट होतोय, अतिरिक्त टेक ऑफ चेंडूला प्रदान झालं होतं. 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर असं कॉल पंचांच्या माध्यमातून केलं जातोय. मनीषी खाडे सर देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या देखील माध्यमातून अथक मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी घेतली जाते. सातत्याने हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे मनीषी खाडे सर. त्यांचं देखील विशेष असं कौतुक होणं गरजेचं आहे, कारण सकाळच्या सत्रापासून प्रत्येक गोष्टीची पाहणी केली जाते. कुठल्या गोष्टीची कमी कोणाला होणार नाही हे देखील पाहिलं जात आहे, त्यामुळे त्यांचं देखील विशेष असं कौतुक. इथे सिंगल धाव एक्झिक्यूट होतीये. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर डॉट बॉल येतोय, त्यानंतर सिंगल पाहायला मिळते तिसऱ्या चेंडूवरती. विनंती असेल विलास, आपण खूप जास्त अवधी घेत आहेत या षटकासाठी. आयोजन कमिटीच्या माध्यमातून वारंवार सूचना येते, आपण खूप जास्त अवधी घेतात. यावेळेस बॅटची कडा लागतीये. कट अँड कॉड बाय दी कीपर. फलंदाज होईल बाद. लागतोय हा पहिला झटका 12 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला फलंदाजाची केस संपुष्टात. फलंदाज बाळा बॅक टू दी पवेलियन. विकेटचं पतन होतोय. नवीन फलंदाज मयूर पाहायला मिळेल. तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ॲज अ लाईव्ह ऑपरेटर आम्हाला शैलेश भोईर सर देखील जोडले गेलेत. मॅन फ्रॉम मोठा गाव. एक हसरा चेहरा जो नेहमी करतो घाव घेरा म्हणून त्यांची ओळख आहे. सातत्याने स्मित असं त्यांच्या चेहऱ्यावरती असतं आणि मी म्हणेल ज्या ज्या वेळेस तुमच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळतो प्रत्येकाला तुम्ही हवे हवेशी वाटता. अक्षर व्यक्तिमत्व म्हणजे आमचे शैलेश सर, त्यांचं देखील गोड असं कौतुक. इथे 1 धाव होती कंप्लीट. सिंगलच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मार्गस्थ दुसरे. एका चेंडूचं की अजूनही शिल्लक आपण पाहतोय. यानंतर होणारी मॅच भैरवा स्पोर्ट्स मिंगाळपाडा विपक्ष उवी स्पोर्ट्स बिरवाडी ब असा संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. विनंती असेल दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. यावेळेस ड्राईव्ह करण्यात येते. चेंडू चालला लॉंग ऑन रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. 1 धाव होती कंप्लीट. सातत्याने मी उल्लेख करेल प्रत्येक घटकाचं ज्याच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.
अप्रतिम असं आयोजन, तितका सुरेख असा नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा देखणा सोहळा जो मात्र आपण पाहू शकतो. अप्रतिम अशी खेळपट्टी पाहायला मिळते, अप्रतिम असा आउटफील्ड पाहायला मिळतोय. हिरवागार गालीचा आपण पाहू शकतो थोड्याशा प्रमाणामध्ये आउटफील्डमध्ये आहे. आणि त्याला अनुषंगून आपण पाहिलं तर कुठेतरी ज्यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय, थोड्याशा प्रमाणामध्ये चेंडूची गती कमी होत असताना पाहायला मिळते. त्यासोबतच अप्रतिम अशी डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळतोय, पूर्ण क्रीडांगणाला दिलं जातं आहे. त्यानंतर सुसज्ज असं व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्यासोबत शशिकांत सर देखील जोडले गेले. त्याचं स्कोररच्या भूमिकेमध्ये त्यांचं देखील गोड असं कौतुक होणं गरजेचं आहे. त्यासोबतच पार्वती कलेक्शन, MR क्रिकेट पंच पॅनल, महाराष्ट्र राज्याचे पंच अर्थातच माधवजी विठ्ठल ठाकरे सर देखील जोडले गेले, जे की मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मान्यताप्राप्त पंच आहेत. त्यांचं देखील गोड असं कौतुक होणं गरजेचं आहे. त्यासोबत प्रदीप भंडारी सर, मॅन फ्रॉम भिवंडी, आणि राज ठाकरे सर आपल्याला ॲज अ ऑफिशियल पाहायला मिळतात. त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. UTC वाहिनी आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून जगभरी स्पर्धा पोचवली जाते आहे, ज्यामध्ये ॲज अ ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळत आहेत शैलेश भुईर सर, त्यांच्या समवेत सूरज असेल मॅन फ्रॉम वाकळण, आणि संदीप आपल्याला पाहायला मिळतो आहे फ्रंट कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहे. त्यांचं देखील गोड असं कौतुक. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसला होता. कॅचची संधी होती, एफर्ट थोड्याशा प्रमाणामध्ये कमी पाहायला मिळाले. हाफ चान्स होता, फुल चान्स मध्ये कन्वर्ट करू शकले असते, परंतु बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. एका टप्प्यावरती बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. थँक्यू सो मच. उल्लेख करेल प्रत्येक घटकाचं, ज्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. या स्पर्धेसाठी पाठीचा कणा म्हणेल, ज्यांच्या माध्यमातून आधारस्तंभासारखी भूमिका आपल्याला पाहायला मिळते, असे श्रेयसदादा वेखंडे असतील, ज्यांच्या माध्यमातून हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या प्रकारचं समीकरण कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. सातत्याने कुठल्याही प्रकारची आम्हाला कमतरता भासावी, आम्ही दादांकडे जावं आणि दादांच्या माध्यमातून त्यावरती इलाज, त्यावरती काहीही सोल्युशन जे मात्र मिळावं. एकंदरीत मी म्हणेल श्रेयसदादांना कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व असं व्यक्तिमत्व आमचे श्रेयसदादा वेखंडे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील मनापासून कौतुक असेल, कारण दानशूर दाते आहेत, ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी अथक मेहनत जी मात्र घेतली जाते. यावेळेस देखील खेचून मारलेला फटका पाहायला मिळतोय आणि बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. एका टप्प्यावरती ओव्हर द फिल्डर रेड, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. डीजे मास्टर चौकार पाहायला मिळतोय. चौकारच्या मदतीने 23 धावा स्कोरबोर्डवरती, 23 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. या 3ऱ्या षटकामध्ये कल्पेशच्या माध्यमातून खराब गोलंदाजी होती. 2 चौकार आलेत, 1 सिंगल आली आतापर्यंत. एकंदरीत 9 धावा ज्या मात्र आपण पाहू शकतो सध्याच्या स्थितीला येत आहेत. यावेळेस बॅटची कडा लागतीये. थर्डमॅन मध्ये फिल्डर होते, कॅच होती कंप्लीट, फ्लाइंग टू द एअर अँड ड्रॉप इन टू द फिंगर. फलंदाज बाद, विकेट. जे मास्टर व्यासपीठावरती आपल्याला मनीष खाडे सर पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून देखील अथक मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी घेतली जाते.
अगदी मनीष सरांचा विचार केला तर थोडंसं प्रमाणामध्ये शांत स्वभावाचे आहेत ते. ज्यावेळेस शांत स्वभाव म्हटलं स्मित असे त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळालं. परंतु मी नक्कीच उल्लेख करेल त्यांचं, कारण ज्यावेळेस आपली स्पर्धा असते आपल्याला शांत बसणं गरजेचं असतं, कारण आपल्याला ती स्पर्धा कंप्लीट करायची असते. आणि त्यांच्या माध्यमातून अगदी मोलाचं सहकार्य पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रापासून प्रत्येक गोष्टीची पाहणी करतायत, कुठल्या गोष्टीची कोणालाही कमतरता भासणार नाही या गोष्टीची देखील नोंद त्यांच्या माध्यमातून केली जाते. त्यांचं देखील विशेष असं कौतुक होणं गरजेचं आहे. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, चेंडूचाला डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. मिड विकेटवरून रिले फिल्डिंग पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो षटक क्रमांक कंप्लीट होतोय तिसरं. 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल 9च्या सरासरीने 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 या आकड्यावरती. 27 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 27 धावा ज्या मात्र स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. संघर्ष पाहायला मिळतोय. 40 धाव्यांपर्यंत पोहोचण्याची मजल सध्याच्या स्थितीला बेलवड या संघाची असेल, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये अवघ्या 14 धावा पाहायला मिळाल्या, परंतु त्यानंतर कमबॅकची गरज होती. 13 धावेंचं षटक. तिसरं षटक आपण पाहिलं टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन शैलीमध्ये बॅटिंग चूज करण्यात आली होती. पहिल्या 2 षटकांमध्ये एक प्रश्नचिन्ह होतं की टॉस जिंकून बॅटिंग घेतली हे प्रॉपर डिसिजन आहे की नाही, परंतु तिसऱ्या षटकामध्ये गिअर चेंज करण्यात आलेलं आहे आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय 27 धावा स्कोरबोर्डवरती. एका गोष्टीची नोंद प्रत्येक संघाने करून घ्यायची, कधी चेंडू हरवला, फुटला किंबहुना ओला झाला तर नवीन चेंडू दिला जाईल, कारण कमिटीकडे चेंडूंची कमी नाही आहे. त्यामुळे कधी चेंडू हरवला, फुटला तरी देखील नवा चेंडू दिला जाईल. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉफ्टेड बॉल निघून चाललाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. फटका दर्जेदार पाहायला मिळतो आणि बॉल सीमा पार, चौकार. मास्टर थोडंसं करेक्शन, षटकार पाहायला मिळतोय, कारण काऊ कॉर्नर असेल, मिड विकेट असेल, या रिझन सध्याच्या स्थितीला आम्ही बसलोय तिथून दिसत नाही आणि त्याला अनुषंगून कधी कधी एरर पाहायला मिळतात. म्हटलं जातं इन्सान गलतियों का पुतला आहे. इथे मिसफिल्ड पाहायला मिळतीये. दरम्यान कंप्लीट झाल्यात 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथे चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. बघता बघता धावा झाल्यात कंप्लीट. धावा 4 आणि 4च्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल जाऊन पोचली 37 या आकड्यावरती. मागच्या 4 दिवसांमध्ये ग्रामस्थ मंडळ कांबा आयोजित कांबाकर चषक कव्हर करत होतो. अनेक विक्रम त्या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळाले. 6 चेंडूंमध्ये 2 धावा डिफेंड झाल्या, एका चेंडूवरती 6 धावा पडून काढल्या. त्यानंतर जर पाहायला गेलं तर अगदी क्वार्टर फायनलची मॅच होती. श्रेयस इंदुलकर अर्थातच ISPL मध्ये माजी मुंबई या संघामध्ये खेळलेला श्रेयस इंदुलकर इन ॲक्शनमध्ये होता आणि त्याच्या विरोधामध्ये PK अँड सन्स डोंबिवली होता. अर्थातच निलेश म्हात्रे अँड कंपनी इन ॲक्शनमध्ये होती. एका चेंडूमध्ये एका धावेची गरज असताना तिथे देखील मोये मोये मुवमेंट झाला होता. इथे देखील मोये मोये मुवमेंट होत असताना पाहायला मिळतोय. कॅचची संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये, एरर पाहायला मिळतोय आणि त्याला अनुषंगून सध्याच्या स्थितीला कंप्लीट होत आहेत 2 धावा. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचं खेळ जो मात्र समीकरण इथे उद्ध्वस्त होतोय, कारण ज्या ज्या वेळेस कॅच सुटली त्या त्या वेळेस इतिहास झालाय. रोहित शर्माची कॅच सुटली 264 धावा बनला इतिहास. त्यानंतर ब्लेन आराची कॅच सुटली 400 धावा बनला इतिहास. ग्लेन मॅक्सवेलची अफगाणिस्तान विरुद्ध कॅच सुटली, त्याने इंडिव्हिज्युअल 200 धावा बनवल्या. वर्ल्ड कपच्या रेसमध्ये ते आले आणि त्यानंतर वर्ल्ड कप जिंकले, बनला इतिहास. त्यामुळे कॅचेस जितक्या तुम्ही पकडाल तितकं तुमच्यासाठी चांगलं असेल. यावेळेस खेचून मारलेला फटका स्क्वेअर लेगमध्ये पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत, गन फिल्डर, त्यांच्या माध्यमातून टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन लागतोय 3रा झटका आपण पाहू शकतो बॅटिंग करणाऱ्या बेलवड या संघाला. मास्टर व्यासपीठावरती आदेश देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आदेशशी
ओळख मागच्या वर्षी झाली होती, ज्यावेळेस मी स्पर्धा कव्हर करत होतो त्यावेळेस त्याच्याशी ओळख झाली. त्यानंतर ज्या वेळेस खाडी मैदानावरती स्पर्धा पाहायला मिळायच्या त्यावेळेस त्याची वर्णी त्या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहायला मिळायची. त्यावेळेस आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आलो आणि त्यानंतर सातत्याने आम्ही कॉन्टॅक्टमध्ये येत राहिलो. एक अप्रतिम असा उभरता यंगस्टर म्हणून त्याची ओळख आहे. सातत्याने आपण पाहायला गेलं तर नवीन नवीन खेळाडू आपल्याला या विभागामधून पाहायला मिळतात. त्यामध्ये इन फ्युचरमध्ये त्याचं देखील नाव असेल यात काही शंका नाही आहे. दरम्यान आपण पाहतोय लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय, फिकी ॲक्युरेट होती, रॉकेट थ्रो आपल्याला पाहायला मिळाली. इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता कॉलिंगमध्ये नव्हती तालमेल, कोऑर्डिनेशन नव्हतं आणि त्याला अनुषंगून फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन होतोय आणि लागतोय चौथा झटका बॅटिंग करणाऱ्या बेलवड या संघाला. विकेटचं पतन. टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू कव्हर पॉईंट रिझनमध्ये ट्रॅव्हल झाला होता, त्यानंतर डायव्हर्ट होत असताना चाललाय जो मात्र थर्डमॅन रिझनमध्ये. तोपर्यंत इथे धावेंसाठी संघर्ष केला जात आहे आणि इथे आपण पाहतोय कंप्लीट होत असताना 3 धावा अशा रीतीने षट क्रमांक कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. चौथं 4 षटकांची समाप्ती टीमची टोटल स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल जाऊन पोचली आहे 44 या आकड्यावरती. येणारे 24 चेंडू 11.25च्या सरासरीने 45 धावेची गरज असेल. सध्याच्या स्थितीला बिलवड संघाविरोधामध्ये चेजिंग करत असताना शिवन्या स्पोर्ट्स धामणी या संघाला विनंती आहे. भैरवा स्पोर्ट्स मिंगालपाडा आणि ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ब दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण चला टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ब टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले गेलेत. विनंती आहे भैरवा स्पोर्ट्स मिंगालपाडा टीमचे कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. नक्कीच उल्लेख करेल सोमनाथ खाडे सरांचं, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देखील अथक मेहनत घेण्यात आली. ॲज अ समालोचक आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने ज्या वेळेस शहापूर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती समालोचन आपल्याला पाहायला मिळतं त्यावेळेस आयोजकांची पहिली पसंत असलेलं नाव म्हणजे सोमनाथ खाडे सर आणि त्याचं कारण खूप सारे आहेत. पहिलं कारण म्हणजे समालोचन, दुसरं कारण म्हणजे त्यांचा स्वभाव आणि तिसरं कारण म्हणजे त्यांची शैली. अगदी तुमच्याकडे चांगला स्वभाव असेल, तुम्ही जर गोड असाल सर्वांशी आणि तुमचा स्वभाव सर्वांशी मन मोकळेपणाने असेल तर प्रत्येकाला तुम्ही हवेसे वाटता आणि त्याचमुळे का होईना मी म्हणेल शैलीच्या जोरावरती आपण आज पाहतोय प्रत्येक शहापूरकरच्या जीवावरती राज्य करणारा माणूस ॲज अ समालोचक म्हणजे आमचे खाडे सर. त्यांचं देखील विशेष असं कौतुक होणं गरजेचं आहे. सकाळच्या सत्रामध्ये थोडेसे इंजर्ड झाले खाडे सर, हरकत नाही आहे. बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. सामना आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या फेरीतील तिसरा सामना भैरवा स्पोर्ट्स मिंगलपाडा विपक्ष ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ब दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. मनीषजी खाडे सरांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला भैरवा स्पोर्ट्स बिंगलपाडा, दुसऱ्या बाजूला ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ब असे 2 दिग्गज मातब्बर संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील.
मनीष सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. हेड असं कॉल आहे आणि टेल पडलेलं आहे. विनंती मनीष सरांना आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचे. टॉस जिंकलेला पाहायला मिळतोय भैरवा स्पोर्ट्स मिंगाळपाडा संघाने. सर्वप्रथम टॉस जिंकला, अभिनंदन. आपला डिसिजन सांगायचं आहे. फिल्डिंग येणार आहे. फिल्डिंग येणार आहेत. एका बाजूला पाहायला गेलं तर अगदी यजमान संघ पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये उवी स्पोर्ट्स बिरवाडी यांच्या माध्यमातून चांगली अशी कामगिरी पाहायला मिळाली. सुपर 7मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपण पाहिला. आता आपण पाहतोय त्यांच्याच गावामधील ब संघ पाहायला मिळतो. काय स्ट्रॅटेजी असेल त्यांच्या विरोधामध्ये? ते आम्ही काय रोज एकत्र प्रॅक्टिस करतो, त्याच्यामुळं आमची चांगलीच मॅच होणार आहे. एकत्र प्रॅक्टिस करता म्हणजे स्ट्रेंथ विकनेस एक दुसऱ्याच्या माहीतच असेल, यात काही शंका नाही. त्यामुळे मॅचमध्ये रोमहर्षकता येईल, यात काही शंका नाही आहे. आयोजन आपल्याला पाहायला मिळतं मॅन ऑफ द सिरीजसाठी. आपण पाहू शकतो बाईक पाहायला मिळते. त्यासोबतच पाहायला गेलं तर बाउंड्री कर्टन्स हे आपल्याला सहजासहजी पाहायला मिळत नाही आहेत कुठेच, परंतु इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम असा गालीचा आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र आउटफिल्डमध्ये. काय म्हणाले या स्पर्धेबद्दल? स्पर्धा दरवर्षी बालाखाड्याची चांगलीच असते आणि तो दरवर्षी आम्हाला इथे चान्स देतो खेळायला, त्याच्यामुळं धन्यवाद करतो त्याचा मी. खेळाच्या दृष्टिकोनातून असेल खूप साऱ्या अशा शुभेच्छा. मी येतोय ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ब टीमच्या कॅप्टनकडे. दादा, आपण टॉस हरला, टॉस जर जिंकला असता तर आपला डिसिजन काय होता? नाही, आम्हाला तरी पण बॅटिंगच पाहिजे होती. आमचे प्लेयर एकदम गरम होऊन आलेत, तर त्यांना कसं पटापट जाऊन 4-5 छक्के मारायचे, आऊट व्हायचा, लगेच जायचा. तर आमची रणनीती होती का बॅटिंगच करायची आहे, कारण की सर्व गरम प्लेयर आहेत आमचे. आणि बाकी काय नाही आहे, जायचा, छक्के मारायचे आणि परत यायचा, बस एवढीच रणनीती आहे. कारण की आम्ही 500-500च्या मॅची खेळतो. यांना बहुतेक वेळा आम्ही हरवलेलंच आहे. तर आमच्या ठिकाणी नवीन नाही आहे हे क्रिकेट. तर आमचे सर्व युवा आहेत ते एकदम जोशमध्ये भरलेले आहेत आणि सर्व तरुण पिढी आमची आता चालली आहे, वाटचाल करते क्रिकेटकडे. तर बघूया आजच्या सामन्यामध्ये काय होतं ना काय नाही. मला काही बोलायलाच दिलं नाही गड्यांनी. ब्लॉगर दिसतोय, ब्लॉगर आहे ना? येस येस. नाव काय भाऊ तुझं? मॅगी. आणि चॅनलचं नाव? मॅगी ऑफिशियल. मॅगी ऑफिशियल. तर हा होता आपल्याला पाहायला मिळतोय मॅगी, ज्याच्या माध्यमातून अप्रतिम असं आपल्याला नक्कीच बाईट पाहायला मिळेल. टॉस कंप्लीट होतोय, टॉस जिंकलेला आहे मिंगाळपाडा संघाने. फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. आपण पाहू शकतो ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ब या संघाला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या फेरीतील दुसरा सामना जिथे मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ शहापूर अल्याणी सोमनाथ खाडे सरांना. धन्यवाद, थँक्यू सो मच. प्रथमजी चव्हाण सर, कल्याण ग्रामीणचा एक दर्जेदार आवाज आपल्यासोबत आज जोडला जातोय आणि गुणी व्यक्तिमत्व आहे, त्याचबरोबर यंग डॅशिंग डायनॅमिक हँडसम पर्सनॅलिटी आणि आवाजात गोडवा आणि समालोचन अतिशय तंत्रशुद्ध आपण ऐकताय. कल्याण ग्रामीणचा हा दर्जेदार आवाज. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. धावफलकावरती 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत, बनवायच्या आहेत विजयासाठी त्या 45 धावा. आणि सुरुवात आपण पाहाल तर अतिशय दर्जेदार केली आहे. मैदानावरती चेंडू पाठवला जात आहे. निश्चितच 2 चौकार येत आहेत. धावफलकावरती 8 धावा. 8 ऑन द बोर्ड. सलामीची जोडी निलेश आणि अजय हे 2 फलंदाज मैदानावरती खेळत आहेत. बनवायचे आहेत तब्बल 45 धावा. बॅटिंग करत असताना सुरुवातीला आपण पाहिलं तर बेलवड संघानं बनवल्या 44 आणि शिवन्या स्पोर्ट्स धामणी या टीमला 45 धावांचं लक्ष दिलंय. कालच्या दिवसामध्ये चॅम्पियन राहिलेला संघ आहे रास. या ठिकाणी स्पर्धा पार पडली, त्या स्पर्धेची चॅम्पियन टीम आहे मैदानावरती शिवन्या स्पोर्ट्स धामणी. खर्डी कसारा बेल्टमधील एक दर्जेदार ताकदवर टीम म्हणून या संघाकडं सातत्यानं पाहिलं जातं. या मॅचमध्ये सुद्धा आम्हाला जिंकायचं आहे, आजचा दिवस आम्हाला गाजवायचा आहे. आज सुद्धा एक ट्रॉफी आमच्या नावावरती करायची आहे, या अनुषंगानं खेळतायत. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024चं हे दर्जेदार दमदार पर्व आणि या पर्वाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं खेळतोय. 30 यार्डमध्ये चेंडूला अडवलं, सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा नक्कीच मानस आहे, धाडस होत नाही. सिंगल एका धावेवरती संतुष्ट राहतील, एका धावेची मदत स्कोर कार्डला करतायत. 9 धावा धावफलकावरती. षटक पहिलं मार्गस्थ आहे. गोलंदाजी करत असताना सुनीलच्या खांद्यावरती ही जबाबदारी. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी हे पहिलं षटक. व्यूवरचना सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते. विकेट किपर शॉट, थर्ड मॅन शॉट, फाईन लेग शॉट, स्क्वेअर लेगवरती फिल्डर, पॉईंटवरती फिल्डर, एक्स्ट्रा कव्हर. त्याचबरोबर कव्हरवरती 30 यार्डमध्ये फिल्डर आपल्याला निश्चित दिसतोय. मिड ऑन 30 यार्डमध्ये. सीमारेषेवरती 2 फिल्डर. लॉंग ऑफ बाउंड्रीवरती एक प्लेअर आपण पाहू शकाल आणि अगदी सीमारेषेला खेटून काऊ कॉर्नर झोनमध्ये एक फिल्डर आपण पाहत आहे. व्यूवर रचना.
षटक पहिलं या ठिकाणी समाप्त होते. चर्चा करता करता आपण पाहू शकाल स्कोअर कार्डवरती 9 धावा, बिनबाद 9. एक अतिशय आश्वासक सुरुवात बॅटिंग करत असताना शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघाची धावसंख्या झाली आहे. स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे क्रीडांगण आणि या क्रीडा नगरीवरती पुनश्च एकदा या ऐतिहासिक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. अभिमानाची स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा. वर्षभर 365 दिवस या स्पर्धेची आपण सर्वजण वाट पाहत असतो आणि विशेष कौतुक करावं लागेल या आयोजन कमिटीचं. अगदी मनापासून कुणाला बोलवायचं तर मनापासून बोलवायचं. प्रत्येक गोष्टीत क्वालिटी देताना पाहायला मिळत आहेत. UTC लाईव्हचं जबरदस्त लाईव्ह कव्हरेज आमचे शैलेशजी भोईर सर आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत काम करत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून कौतुक आम्ही करू. त्याचबरोबर आमच्यासोबत ऑफिशियल स्कोरर मॅन फ्रॉम शेंद्रुण शशीदादा पाटोळे निश्चितच ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेमध्ये कामगिरी पार पाडतायत. कालच शेंद्रुण प्रीमियर लीग पार पडली आणि या शेंद्रुण प्रीमियर लीगचं भव्य दिव्य पर्व आपण पाहिलं तर ते रेखाटलं गेलं आमच्या शशीदादा पाटोळे यांच्या शुभ हस्ते. व्हाईट बॉलचा कॉल. अवांतरची धाव येते, धावफलकावरती जोडली जाते. एका धावेची मदत येते, धावफलक 10 या आकड्यावरती. शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघ जो मैदानावरती खेळतोय, संघाला व्हॉइस ऑफ शहापूरचा दमदार आवाज आमचे मित्र विकी शेवाळे यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. फटका खेचलाय त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेनं फिल्डर जातोय, अडवण्याचा प्रयत्न करेल. निश्चितच अडवत असताना असफल राहिलाय. चेंडू गेला सीमा पार, चौकार. या पुढील मॅच सुद्धा आपल्याला एक दर्जेदार क्रिकेटचा सामना पाहायला मिळेल. घरच्या मैदानावरती नशीब आजमावताना ओवी स्पोर्ट्स बी हा संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये बिरवाडीकरांनी कालचा दिवस गाजवला. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघ या ठिकाणी क्वालिफाय झालाय. त्यांचं निश्चितच आपण हार्दिक अभिनंदन करूया. त्याचबरोबर ओवी स्पोर्ट्स बिरवाडी बी हा संघ सुद्धा मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. दर्शन बेरे अँड कंपनी, अर्थातच सकारामदादा बेरे, दर्शन जे पिताजी आहेत या ठिकाणी आपल्यासोबत मैदानावरती जोडले जात आहेत. मॅचसाठी ते सुद्धा येत आहेत. लेकरांना आशीर्वाद द्यायचा आणि त्यांच्या पाठीशी उभं राहायचं हे आईवडिलांचं कर्तव्य नेहमीच राहिलं आहे आणि या ठिकाणी आवर्जून हजर आहेत. सकारामदादा बेरे आपलं सुद्धा आम्ही मनापासून हार्दिक कौतुक करतोय, स्वागत करतोय. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं चालू झालंय. ओमकार गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकाची निश्चितच खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती 16 धावा, 16 ऑन द बोर्ड. 16 धावा स्कोअर कार्डवरती आपण पाहत आहे. यावेळेस पहा अगदी इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता. राज ठाकरे सरांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. MR क्रिकेट पंच पॅनल सर्वांचं लाडकं आणि सुप्रसिद्ध, आईच्या नावानं नक्कीच माधव ठाकरे सरांनी आशीर्वादानं सुरुवात केली. पार्वती क्रिएशन्स, MR क्रिकेट पंच पॅनल महाराष्ट्र राज्य आणि निश्चित त्यांची संपूर्ण टीम. नो बॉलचा इशारा येतोय, पंचांचा इशारा नो बॉल आणि चेंडू निश्चितच जाईल तो सीमा पार, चौकार आणि 1 अशा 5 धावा पंजा. धावा जर मित्रांनो डिपेंड करायच्या असतील तर नक्कीच अशा पद्धतीचे चेंडू टाळावे लागतील. नो बॉल येतोय आणि नो प्लस 4 अशा 5 धावा येत आहेत. धावफलकावरती ऍड केल्या जातील. स्कोअर कार्ड 22 वरती जाऊन पोहोचलंय. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा. जबरदस्त सुरुवात देत असताना निलेश आणि अजय हे 2 फलंदाज. निलेशसाठी हा चेंडू पुन्हा एकदा खेचलाय आडव्या बॅटनं. त्या ठिकाणी सीमारेषेवरती फिल्डर आहे, पकडतोय, फेकतोय. एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येईल, धावफलकावरती जोडली जाईल. पुढे सरकत असताना 23 वरती जाऊन पोहोचलेलं स्कोअर कार्ड आपल्याला पाहायला मिळतं. शिवन्या धामणी विपक्ष बेलवड असा सामना मैदानावरती
अनुभवायला मिळतोय, आनंद घ्यायला मिळतोय. चारही बाजूला प्रेक्षक राजा गर्दी करून आलेला आपण पाहत आहे. शहापूर नगरी आणि या शहापूर नगरीमध्ये नक्कीच प्रेक्षकांची गर्दी आपल्याला नेहमीच जाणवते. दर्दी प्रेक्षकांची गर्दी आपण शहापूरच्या कुठल्याही मैदानावरती जा, तुम्हाला ही गर्दी पाहायला मिळेल. क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारं हे बिरवाडी गाव आणि बिरवाडी गावची अभिमानाची स्पर्धा गाजवायला सुरुवात केली आहे. भावानं ठोकलाय हा दमदार स्ट्रोक, षटकार. क्रीडांगण ऐतिहासिक मैदान आणि या मैदानावरती ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित हे खासदार चषक जे चाललंय, या स्पर्धेची चर्चा मित्रांनो वर्षभर होत असते. या संपूर्ण स्पर्धेला सर्व तालुकाभरातून, जिल्हाभरातून, महाराष्ट्र राज्यातून नव्हे तर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहिलं जातं. चर्चेत आणि बहुचर्चेत राहिलेली ही स्पर्धा अर्थातच खासदार चषक 2024 या संपूर्ण स्पर्धेच्या आणि तरुणांच्या पाठीशी उभं राहणारं व्यक्तिमत्व, या संपूर्ण सोहळ्याचे आधारस्तंभ आदरणीय श्रेयसदादा वेखंडे यांचं नक्कीच भरपूर मोलाचं सहकार्य आपल्या सर्वांच्या पाठीशी सातत्यानं असतं. या संपूर्ण सोहळ्याला ज्यांची मोलाचा सहभाग, मोलाचं सहकार्य आणि आशीर्वाद सहकार्य भरभरून दादांनी केलेलं असतं. मनापासून आम्ही आभार व्यक्त करू या संपूर्ण सोहळ्याच्या वतीनं आणि ओवी स्पोर्ट्स बिरवाडीच्या वतीनं. आदरणीय श्रेयसदादा वेखंडे, युवा नेतृत्व, यंग डॅशिंग डायनॅमिक हँडसम पर्सनॅलिटी, तितकंच चांगलं मन आणि मनाचा मोठेपणा सातत्यानं श्रेयसदादा आपल्या सर्वांवरती दाखवत असतात. त्यांचासुद्धा मनापासून आपण आभार व्यक्त करूया. सातत्यानं असंच प्रेम राहू दे अशी अपेक्षा व्यक्त करूया. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी संपलंय. धावफलकावरती 29 धावा, 29 ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना संघ मैदानावरती शिवन्या स्पोर्ट्स धामणी. समीकरण पहा, सोपं झालंय. 12 चेंडू 16 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. पाणी पिण्यासाठी वेळ दिला जातोय. निश्चितच दुपारचं सत्र आहे, पाण्याची गरज लागते. जेव्हा पाणी लागेल तेव्हा मित्रांनो जरूर पाणी मागून प्या. मैदानावरती बऱ्याचदा आपण डिहायड्रेशननं अपघात होताना पाहतोय, बऱ्याचदा प्लेयर्स इंजोर्ड होताना पाहतोय. पाणी लागल्यानंतर त्वरित तुम्ही मागणी करा, पाणी पीत चला. निश्चितच तुम्हाला काही क्षणाचा वेळ आम्ही त्यासाठी देऊ, मात्र उगाचच मैदानावरती वेळ खर्च करू नका अशी काळजी तुम्ही निश्चितच घेतली पाहिजे. चांगल्या दर्जाची स्पर्धा आहे आणि चांगल्या दर्जाचं खेळ या ठिकाणी दाखवा. निश्चितच आपण पार्वती क्रिएशन्स MR क्रिकेट पंच पॅनलचा विचार करत होतो, चर्चा करत होतो. आज मैदानावरती पहिल्या दिवसापासून सेवेमध्ये पाहायला मिळत आहेत माधव ठाकरे सर आणि त्यांची संपूर्ण टीम. आज त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र राज ठाकरे सर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय, तर प्रदीपजी भंडारी सर MR क्रिकेट पंच पॅनलचे सदस्य आहेत, ते सुद्धा आज आपल्यासोबत. नामवंत पंच अर्थातच माधव ठाकरे सरांचा जलवा संपूर्ण क्रिकेट विश्वात पाहिलाय आणि संपूर्ण क्रिकेट विश्वात चर्चा राहिली आहे. निश्चितच येणाऱ्या काही दिवसामध्ये आउट ऑफ महाराष्ट्र गुजरातला सुद्धा दौरा आहे, वडोदऱ्याला त्यांची मॅच आहे आणि या दरम्यान चर्चा करता करता बॅटला स्पर्श झालाय की काय असं निश्चितच चित्र मैदानावरती. बॅटची एज, पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज माघारी परतेल. लागलेला पहिला धक्का शिवन्या स्पोर्ट्स धामणीला. की प्राण राहिलाय अगदी लहान वयापासनं, लहान बालपणापासनं माधव ठाकरे सरांचा प्राण, जीव की प्राण क्रिकेट. आणि क्रिकेटसाठी आम्ही जगायला तयार आहोत, क्रिकेटसाठी आम्ही मरायला तयार आहोत. निश्चितच वयवर्ष आपण पाहिलं तर 60 पार झाली आहे, मात्र क्रिकेटवरती नितांत प्रेम आमचं आहे. क्रिकेटसाठी निश्चितच माझ्या मनामध्ये भावना आहेत, त्या भावनांनी मला ताकद दिली, त्या भावनांनी मला निश्चितच इथून पुन्हा उभं केलं आणि नवीन जीवनाला आम्ही सुरुवात केली. माधव ठाकरे सरांसाठी निश्चितच आपण कौतुक करूया. भरपूर मनापासून क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि थोड्याच अगदी अल्पावधीत जेव्हापासून यूट्यूब लाईव्ह चालू झालं तेव्हापासून अल्पावधीतच उच्च शिखरं गाठायला सुरुवात केली आहे. डान्सिंग अंपायर म्हणून त्यांची ख्याती आहे. एक नामवंत पंचांच्या यादीत नाव मोजलं जातं. माधव ठाकरे सर आणि कंपनी आपलं आम्ही कौतुक करू. कालच्या दिवसापासून चांगली अंपायरिंग या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण करतायत, आपलं आम्ही मनापासून कौतुक करतोय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. 12 चेंडू 16ची गरज. गोलंदाज तयार होतोय. रणजित आलाय
पहिलाच बॉल या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झाला, सीमारेषेवरती चेंडूला पकडलं. पहिल्या बॉलवरती विकेट आली, त्यानंतर या चेंडूवरती सिंगल आली आहे. थोडंसं निश्चितच दुर्लक्ष झालं. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर सिंगल. स्कोअर कार्डवरती 30 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीकरण आपल्याला निश्चित पाहायला मिळेल 10 चेंडू आणि 15 धावा. फाईट होईल मित्रांनो. ऐतिहासिक मैदान आहे. या मैदानावरती कधी सामना कुठे टर्न होईल हे सांगणं नेहमी कठीण राहिले. खेळपट्टीचा ज्या गोलंदाजाला अंदाज आला, टप्पा जर अचूक पडला तर हे लक्ष सुद्धा अवघड. यावेळेस समोर खेळण्याचा प्रयत्न आहे. फॉलोथ्रूमध्ये झेल टिपत असताना थोडीशी चूक झाली. शेवटच्या मोमेंटला हातातला चटका देऊन चेंडू निघून गेला आणि एक सिंगल धाव या दरम्यान कंप्लीट करतायत. एका धावेचं योगदान येतं. स्कोअर कार्ड पुढं सरकलं ते 31 या धावसंख्येवरती. 31 ऑन द बोर्ड. 31 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकात आपण आहोत. समीकरण बदलताना पाहायला मिळेल. प्रत्येक चेंडूवरती नक्कीच नजर आमच्या स्कोरर शशीदादा पाटोळे यांची. चौथा चेंडू येतोय. गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल. रणजित गोलंदाजी करतोय. 3 चेंडू फेकलेत, 1 विकेट आणि त्यांनी 2च धावा खर्च केल्यात. अनोखी स्टाईल आहे. निश्चितच एखादा रेसर ज्या पद्धतीनं स्टार्टअप घेतो तशा पद्धतीनं स्टार्ट घेत असताना पाहायला मिळतो. यावेळेस फटका चांगला आहे. एक टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत चौकार. 8 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण इथून आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 चालू झालंय. नक्कीच आपण पाहाल तर या मैदानाचा इतिहास असा आहे, तुम्ही जर चेंडूची गुणवत्ता पाहून खेळाल तर तुम्हाला चारही बाजूला भव्य दिव्य मैदान खेळायला मिळतं. फार कमी मैदानं अशी असतात की मैदानाच्या चारही बाजूला तुम्हाला बाउंड्री मिळेल. गोल मैदान फार कमी पाहायला मिळतात. यावेळी चेक करायचं आहे. व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू. व्हाईट बॉल चेक करायचा आहे. पंचांचा रिव्ह्यू आहे की येस, पंचांचा रिव्ह्यू आहे. कदाचित नजर चुकीनं राहतं. निश्चितच पंचांना तो अधिकार असतो की ज्या वेळेला डाऊटफुल असेल त्यावेळेला तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. हा रिव्ह्यू या ठिकाणी वापरला जातोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसरे पंच आमचे प्रदीप भंडारी सरांचा इशारा येतोय. इट इज अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू येतोय. गोलंदाजी करत असताना रणजितला आपण पाहू शकता. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय. 5 चेंडू फेकलेत, 6 धावा जरूर खर्च केल्यात, मात्र 1 विकेट सुद्धा त्यानं मिळवली आहे. स्ट्राईकवरती कल्पेश. बनवायचे आहेत 45 धावा. स्कोअर कार्डवरती आहेत त्या 35 धावा. 10 धावांची गरज आहे. यावेळी चेंडू हवेत उडालाय. चांगलं जजमेंट, व्हेरी गुड जजमेंट आणि नक्कीच स्वतःवरती विश्वास होता. बाजूला कॉल दिला. इट्स अ माय कॅच. माझा झेल आहे आणि मी टिपणार. चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. मॅचमध्ये ट्विस्ट येतंय. बॅट्समन कल्पेशचा खेळ संपला. षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. धावफलकावरती 35 धावा आपण पाहत आहे. समीकरण पाहायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 10 धावांचं लक्ष्य इथून पार करायचंय. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा रूल आहे. सर्वांनी सूचना लक्षात घ्या. 6 चेंडू आणि 10 धावांचं लक्ष्य इथून पार करायचंय. कशा पद्धतीने केलं जाईल. मयूर घेतोय गोलंदाजी मार्कवरती. मयूरच्या खांद्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. विलास आणि निलेश ही जोडी मैदानावरती खेळतायत. सलामीचा बॅटर निलेश मैदानावरती अजून तग धरून खेळतोय. अँकरचा रोल प्ले करत असताना 5 धावांचं योगदान त्यानं दिलंय. अजय आणि विलास ही जोडी मैदानावरती खेळतायत. निलेशनं 5 धावांचं योगदान दिलं. अजयच्या माध्यमातून चांगली बॅटिंग या ठिकाणी साकारली आहे आणि निश्चितच मॅच मला फिनिश करायची आहे. स्टाईलमध्ये ठोकलेला हा जबरदस्त प्रहार, षटकार.
सुद्धा डेंजरस बॅटिंग करत असताना डेंजरस मोडमध्ये येतोय. त्याच्या बॅटमधून आलेला हा दुसरा षटकार. 5 चेंडू 4 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चित आपण पाहताय मॅच जिवंत झाली होती गोलंदाजी करणाऱ्या बेलवड संघासाठी सुद्धा. मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार आणि सामना खुला केलाय. 5 चेंडू 4 ची गरज आणि यावेळेस हुक केलाय. फटका चांगला आहे. पॉवरफुल धमाका. पाठोपाठ ठोकलेला दुसरा माधव ठाकरे सरांच्या स्टाईल मधला षटकार.